आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कर्जदार शेतकऱ्यांनो, पीक कर्ज भरलं नसेल तर त्वरित भरून घ्या, कारण 31 तारीख उलटली आहे। तुमच्या दारावर बँकेचे लोक नोटिसा घेऊन येण्याच्या आधी ते भरून टाका। कर्जमाफी होईल या आशेवर बसला असाल तर जागे व्हा, असं म्हणत राज्यातल्या शेतकऱ्यांना अर्थमंत्री अजित पवारांनी जरा भानावर आणलंय। अजित पवार म्हणाले, सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही। पण हे शहाणपण नेत्यांना सत्तेत आल्यावर येतं का? निवडणुकीच्या काळात आश्वासनं देताना ते कुठे जातं असं जनता विचारतीये। आश्वासनं ही पूर्ण करण्यासाठी नसतातच। हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून आजवर अनेक नेत्यांनी, सरकारांनी वारंवार इथल्या जनतेचा विश्वासघात केला। गेल्या 70 वर्षातली कितीतरी मोठी यादी आहे याची। निवडणुकीच्या काळात मतं मिळवण्यासाठी वाटेल ती आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यावर घुमजाव करायचं, पळवाट शोधायची। या कृतीनं त्या निवडणुकीच्या काळात दिला जाणाऱ्या जाहीरनामा नावाच्या त्या 4 पानांची विश्वासार्हता लयाला गेली। त्याची विश्वासार्हता वाढावी म्हणून मग ही सगळी नेते मंडळी, राजकीय पक्ष शब्दछल करतात आपल्या सगळ्यांसोबत। कधी त्याला वचननामा म्हणतात, कधी संकल्पपत्र, कधी ॲक्शन प्लॅन वगैरे वगैरे सगळं करतात। नेत्यांची भाषणं आज व्हिडिओ रेकॉर्ड होण्याचा हा काळ आहे, पण तरी सुद्धा जनतेला भाषणात शब्द देतोय आणि ते रेकॉर्ड होतोय हे माहीत असून सुद्धा लोक उद्या आपल्या त्याला विचारू शकतात। हे सगळं माहीत असून त्याची कुठली भीती नाहीये। सरळ सांगतात, निवडणुकीत असं बोलावं लागतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल पुन्हा तेच घडलंय आणि आता शेतकरी प्रश्न विचारतोय, मग शब्द दिला तेव्हा काय झालं? बघूया रिपोर्ट। या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनं शेतकरी आक्रमक। या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार। काळी गुढी उभारत सरकारचा निषेध। याद राखा, आजपासून तुमचं सत्तेहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारनं आता सत्ता मिळताच कर्जमाफीवरून हात झटकले। ज्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत त्या अजित पवारांनी कर्जमाफी मिळणार नाही म्हणत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे हप्ते भरण्याच्या स्पष्ट सूचना देऊन टाकल्या। काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। अजित पवार आणि सरकारच्या भूमिकेनं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। रविवारी गुढीपाडव्याला राज्यभरातील काही गावांमध्ये काळी गुढी उभारत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये महायुती सरकार पाशवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। सरकार आम्हाला भुलवतंय, कारण सरकार म्हणते राज्य सरकारवर लय मोठं कर्ज झालेलं आहे। कर्ज काही शेतकऱ्यामुळे झालेलं नाहीये, नेत्यांच्या घोटाळ्यामुळे कर्ज झालेलं आहे। आणि तसंही 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप तर सन्माननीय अजित पवार साहेबांवरच आहे। याद राखा, आजपासून तुमचं सत्तेहून तुम्हाला पाय उतार करण्याचे तुमचे दिवस सुरू झालेले आहेत। राज्यातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासनं देतात, पण सत्तेत आल्यावर मात्र सपशेलपणे त्याकडे पाठ फिरवली जाते असं चित्र आहे। पण आधीच नैसर्गिक आपत्तीनं दबलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं केलेली ही फसवणूक जिव्हारी लागल्याचं चित्र आहे। परिणामी आधी लाडकी बहीण आणि आता शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांकडे पाठ फिरवल्यानं विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचं चित्र आहे। राज्याची आर्थिक स्थिती वाईट आहे, तर मग
न झेपणारी आश्वासनं तुम्ही देताय का, हा पहिला आमचा सवाल आहे. आणि त्यामुळं आता आश्वासन दिलेलं आहे तर ते पाळावं लागेल. ह्या बँकांनी नोटिसा काढल्या असल्या तरी नोटिसा घेऊन येणाऱ्याला शेतकरी चोप दिल्याशिवाय राहणार नाही, त्याची मला खात्री आहे. कबूल केलंय तर आता बऱ्या बोलानं शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, आम्हाला बाकीचं काही माहिती नाही. आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत. खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. कर्जमाफीवरून शेतकरी आणि विरोधकांकडून टीकेची झोड उठत असताना आता सत्ताधाऱ्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसतंय. कर्जमाफीची जी घोषणा जाहीरनाम्यामध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाकडनं महायुतीकडनं देण्यात आलेली होती, ती घोषणा त्याच्यापासून आम्ही बाजूला हटलेलो नाही. पण राज्याच्या तिजोरीचा देखील विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी अंदाजे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये वर्षाला लागत आहेत, पण शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुतीनं विजयासाठी कंबर कसली. 2100 रुपये देण्याचा वादा करत महिला वर्गाला साथ घातली तर 7-12 कोरा करू असं सांगत शेतकऱ्यांना स्वप्न दाखवली. या आश्वासनांमुळे मतदारांनी महायुतीला भरभरून मतं दिली. पण आता पहिल्या 100 दिवसात सरकारनं वाढीव खर्चाला कात्री लावत आधी लाडक्या बहिणी आणि आता शेतकऱ्यांनाही झटका दिला. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन केवळ निवडणूक जिंकण्याचा फंडा होता का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.